जांतराचा बदलापूर संघाची सलामीर फलंदाज पाहतोय आपण स्ट्रायकरवरती सागरला पाहतोय नॉन स्ट्रायकरवरती इरफान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय आपण आरकेपी वालिवली संघाचा ग्रामीणचा चिता म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तोच अमित म्हस्करला पाहतोय आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो अंबेशू एन कडून स्ट्रायकरवरती सागरला पाहतोय सामना इथे चालू होता पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अमितला पाहतोय आपण स्ट्रायकरवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटाक चेंडू होता भिरकावण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा चेंडू तेवढा संकटाचं पर्ग पाहायला भेटलं नाही तिथे क्षेत्राची चुकी करत असताना बॅकअप पाहायला भेटलं हरीश कडून तो सुद्धा फंबल होत असताना 3 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट 3 धाव्याने खातं ओपन होत असताना पाहतोय आपण जांताराचा बदलापूर संघाचा फलंदाज सागर आणि जांताराचा बदलापूर संघाचं पाहतोय आपण 3 धाव्याने धाव फलक ओपन होते ते पहिल्या चेंडूवरती 3 धावा अर्जित करत असताना गोलंदाज अमितच्या विरुद्ध पाहतोय पुन्हा एकदा अमित सज्ज झाला आता मात्र स्ट्रायकरवरती इरफानला पाहतोय फुलटाक चेंडू होता नोचा इशारा करतात बीमर चेंडू पाहायला भेटतो मैदानावरती कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय नोचा इशारा नोच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धाव फरकामध्ये पुढचा चेंडू असेल फ्री हिट सुवर्ण संधी मोठा फटका मारण्याची संधी असेल फलंदाज इरफानसाठी तो फटका येईल का हे पाहण्यायोग्य राहील आपल्याला मैदानावरती पॉवर प्लेचं पहिले षटक आता असताना दुसऱ्या चेंडूवरती चुकी करताना पाहतोय आपण गोलंदाज अमित याला फुलटांचा पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता सरळ रेषेमध्ये खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आले अमित चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटलंय आडवला चेंडू तो दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण इरफान आणि सागर याला चांगली फलंदाजी करतात इरफान आणि सागरला पाहतोय आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा उभारण्याचा प्रयत्न पाहतोय दोन्ही फलंदाजांचा तर गोलंदाज अमितचा या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल रोखण्याचा असेल कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न अमितचा असेल आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कव्हरमध्ये चेंडूला खेळून काढलाय का फटका पाहायला भेटला फलंदाज इरफानच्या बॅटमधून हा गेलाय दन करीत सीमारेषा पार चौकार पाहायला भेटतो फलंदाज इरफानच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला भेटला फलंदाज इरफानच्या बॅटमधून पुन्हा एकदा आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता एलबीची अपील करत असताना पाहतोय पण गोलंदाज आणि सर्व क्षेत्ररक्षकांना परंतु पंच इथे आपण फेटाळत असताना लेग बाईकच्या स्वरूपामध्ये इशारा करत असताना ही एक धाव मिळेल ती जांताराचा बदलापूर संघाला लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव फलक पाहतोय आपण 11 धावा धाव फलकावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न ब्लॉकरमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अमित याचा 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात आता मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू विरघळण्याचा प्रयत्न परत बॉडीवरती चेंडू असेल तो दरम्यान बॅट इनर घेऊन चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय गोलंदाज चांगला चेंडू पाहायला भेटला गोलंदाज अमित कडून शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जरी नो चेंडू फेकला होता तरी सुद्धा 10 धावा फक्त खर्च करतोय 5 चेंडूमध्ये आता मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू काढला उडवला हवेमध्ये इथे झेल पाहायच्या स्वरूपामध्ये बाद होऊ लागते चांगला झेल पाहायला भेटला क्षेत्ररक्षक होते अविनाश कडून फलंदाज इथे बाद होते एक झटका बसतोय तो पहिला झटका जांताराचा बदलापूर संघाला सागरच्या स्वरूपामध्ये पहिलं षटक फेकत असताना आम्ही त्याने धावा खर्च केल्या 11 धावा आणि एका फलंदाजाला इथे बाद केले पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 11 धावा बदलापूर संघाच्या पाहायला भेटतात आपला तर दुसरं षटक गाजवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुष्कराजला पाहतोय आपण
तर नवीन फलंदाज पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंडवरती. नवीन आला फलंदाज वन डाऊनचा फलंदाज इनॅट नंबर 3 वरती जियादला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती इरफान. पुष्करातला प्रचारण करण्यात आलं. दुसरे षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय तो निरंजन एन कडून. गोलंदाज पुष्करात राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजी करे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्याच्या पॅटमधून एक कव्हरमध्ये एक फटका पाहिला 4 धाब्यासाठी तोच फलंदाज इरफान सज्ज झालाय. चला पंच आपण वॉर्निंग द्यायची, जास्त वेळ घेऊन जाऊ नका. पुष्करात इरफान फाईट पाहायला भेटेल मैदानावरती. बदलापूरमध्ये 2 दिग्गज संघ. रिवाजचा पवित्र पहिला चेंडूवरती रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इरफान याचा परंतु त्याला बीट केले गोलंदाज पुष्कराज याने. चांगली गोलंदाजी पाहतो. पहिल्या चेंडूवरती बीट करत असताना थांबवले फलंदाज इरफान याला. डॉट चेंडू सांगता मैदानावरती गोलंदाज पुष्कराज कडून. कमबॅक करण्याचा प्रयत्न पुष्कराज याचा पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाजीसाठी आलाय तो. आता मात्र शॉट ऑफलेनचा चेंडू होता. कसा चेंडू सोडेल त्याच्यावरती तुटून पडलाय आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार दणदण करीत हा आलाय फलंदाज इरफानच्या बॅटमधून. चौकार षटकार पण ते षटकार आहे का चौकार आहे? षटकार. ओके षटकार पाहायला भेटतोय. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला इरफानच्या बॅटमधून. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आघात करताना पाहतोय गोलंदाज पुष्कराजच्या विरुद्ध. पुन्हा एकदा शॉट ऑफलाईनचा चेंडू एक कव्हरमध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षक होते मयूर आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. एकही धाव मिळाला नाही या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं पाहायला भेटलं मयूरकडून आणि निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती होत असताना पुष्कराजकडून पाहतोय आपण. पुन्हा एकदा पुष्कराज सज्ज झालाय इरफानसाठी. आता मात्र बॅटचे टो एंडला चेंडू स्पर्श झाला. हा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली ग्रामीणचा चित्ता म्हणजे अमित मस्करला पाहतोय आपण कसा झेल सुटेल आणि इथे बाद व्हावं लागते. फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार षटकार पाहिलं होतं त्यालाच बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज पुष्कराजला पाहतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज पुष्कराज याला नवीन फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती विलासला पाहतोय. इनेट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय तो. इरफानची जागा भरून काढण्यासाठी पुष्कराज पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता, फ्लिक केला होता, परंतु तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता. चांगला झेल पाहायला भेटतोय. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. तिसरा झटका बसतोय तो जांतराचा बदलापूर संघाला. फलंदाज विलासच्या स्वरूपामध्ये. एक विलास बाद झाल्यानंतर दुसरा विलास पाहायला भेटतो आपण मैदानावरती जात असताना. स्ट्राईक एंडवरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाजाला पाहतोय आपण. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केले. गोलंदाज पुष्कराजला पाहतोय आपण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. स्ट्राईकवरती विलास कुंभारला पाहतोय आता आपण. आता मात्र या चेंडू पाहायला भेटला. त्रिफला इथं उद्ध्वस्त केला. ज्या पावलाने फलंदाज आतमध्ये गेलो त्याच पावलामध्ये त्याला माघारी झाडलंय. गोलंदाज पुष्कराजला पाहिला आपण. 3 चेंडूमध्ये 3 सफलता अर्जित करत असताना दुसरी विकेट हॅट्रिक या मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला.
गोलंदाज पुष्कराच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी करताना बघा पुष्करा, ज्याला आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट संपादित झाली होती. गोलंदाज खरवईचा बादल सवाराच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर आता आपण चौथ्या सामन्यामध्ये पाहतोय गोलंदाज पुष्कर ज्याने विकेट हॅट्रिक संपादित करत असताना थांबवलं होते. आंतरराष्ट्रीय बदलापूर संघाच्या फलंदाजांना धाव फलक पाहतोय आपण 2 षटकाच्या नंतर फक्त ना फक्त 17 धावा. नवीन फलंदाज पाहतोय पण नॉन स्ट्राईक वरती प्रितेशला, तर स्ट्राईक एंड वरती जियादला पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती ग्रामीणचा चेता अमित मस्कार. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला भेटतो. फलंदाज जियादच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आघात करताना पाहतो. गोलंदाज अमितच्या विरुद्धमध्ये 6 धावा खेचून काढला ते या फलंदाज जियादने. पहिला चेंडू खेळत असताना जियादाने एक आसमान दाखवले होते गोलंदाज अमित याला. 6 धावांची मॅच चेंडू मैदानावरती आलेला पाहतोय आपण. अमित मस्कर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलं होतं. आणि तिसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू फेकत असताना पहिल्या चेंडूवरती आघात करताना पाहिला फलंदाज जियादला 6 धावा वसूल करत असताना पुन्हा एकदा अमित सज्ज झाला जियादसाठी. अजून एक सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक मयूर धावतायत. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. चेंडूला अडवले. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण जियाद आणि प्रितेशाला चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. चांताराचा बदलापूर संघाच्या फलंदाजांकडून जियाद वरती ही जिम्मेदारी असेल धावा संख्येचा डोंगर उभा करण्याची. ही जिम्मेदारी स्वीकारत असताना पाहतोय आपण जियादाला. आता कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय आपण गोलंदाज अमित याला. पंच आम्हाला इशारा करतात वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. धाव फलकावरती धाव फलक पाहतोय आपण 26 धावा. पुन्हा एकदा अमित सज्ज झालाय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न. तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु चुकी पाहायला भेटते. जीवनदान मिळते. फलंदाज जियाद आला ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता. तिथे याला बाद करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली होती, परंतु क्षेत्राच्या चुकीमुळे इथे जीवनदान मिळते जियादला. आणि एक धाव पूर्ण करताना पाहतोय आपण उचली पाहायला भेटली. चेंडूला पंच आम्हाला इशारा करता वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. तब्बल 2 वाईट पाहायला भेटले या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज अमित कडून. स्ट्रायकरवरती नवीन फलंदाज पाहतोय आपण प्रितेशला पाहतोय आपण. नवीन फलंदाज अजून एकही चेंडू फेस केला नाही प्रितेशाने. फेस करतोय तो पहिला चेंडू गोलंदाज अमित याचा. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये चेंडूला खेळून काढला. तिथे हरेश सज्ज एक टप्पा चेंडू अडवेल तोपर्यंत एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु बार बचावले ते फलंदाज प्रितेशला पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो मानत नव्हता आणि ते थांबवलं ते जियादाने. एक धावेवरती समाधान या चेंडूवरती मिळते. एक धावेने धाव फलक पाहतोय आपण 29 धावा. पुन्हा एकदा आम्ही सज्ज झाला जियासाठी.
आता मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते मैदानावरती. गोलंदाज कमबॅक करताना पाहतोय आपण. गोलंदाज अमित याला त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचला होता. जियादाने षटकाराची पाहायला भेटला होता. त्या जियाला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त करत असताना पाहतोय अमितला. शेवटचा चेंडू या षटकामधला, तिसरा षटक हाताळत असताना धावा खर्च केल्या त्या अमित याने. 12 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. आता मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता तेवढा चांगल्या पद्धतीने चेंडूला सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक हरीश येईल तोपर्यंत एक धावीचा अवधी आणि एक धाव पूर्ण करत असताना तिसरं षटक तिथे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 30 धावा. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते. खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचे. सामना इथं मैदानामध्ये चालू जातोय. चौथ्या षटकासाठी प्राचार्य करता आलाय ते हरीशला पाहतोय आपण. ब्लॉक मध्ये चेंडू होता वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. हरीशला पाहतोय आपण. बीट केले फलंदाज जियादाला डॉट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज हरीश कडून एन कडून गोलंदाजी करत असताना फुलटा चेंडू होता सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच ग्रामीणचा चित्ता म्हणून ज्याला ओळखची आहे तोच अमित मस्करला पाहतोय आपण. कसा जेल सुटेल बाद व्हावं लागते तो. फलंदाज जियादाची खेळी संपुष्टात. 5वा फलंदाज पाहतोय आपण. आउट होणारा जियादला पाहतोय आपण. डाव फलक पाहतोय आपण. 3 षटकानंतर 30 धावा. चौथ्या षटकामध्ये हरीशाने काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना पाहतोय आपण. हरीशला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी करतात आरके ग्रुप वालेली करून हरीशला नेहमीच आपण वारंवार पाहत असतो. तोच हरीश नेहमी आपण या हरीशला सलामीसाठी पाहत असतो. आता मात्र गोलंदाजीची कमान सांभाळत असताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतो आपण. इंडिया नंबर 7 वरती स्वप्नील लेफ्ट आर्म फलंदाज आक्रमक फलंदाज आहे. सॉफ्ट हँडने हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने एक टप्पा घेत 4 धाब्यासाठी हा चौकार वसूल करताना पाहतोय. पण आल्याच आघात करताना पाहतोय फलंदाज स्वप्नील याला. हरीशच्या विरुद्ध पहिला
चेंडू फेस करत असताना पहिला चेंडूमध्ये चौकार वसूल केलाय त्या नवीन आणला फलंदाज स्वप्नीलला पाहतोय आपण. पुन्हा एकदा हरीश सज्ज झालाय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक अमितच पाहायला भेटतो आपल्याला. जिकडे तिकडे आज चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटला आपल्याला. अमितकडून एकच धावेवरती समाधान मानावं लागले. ते फलंदाज स्वप्नीलला ज्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला होता तिथे सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण फलंदाज स्वप्नीलला. आता मस्त स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण प्रितेशला पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये गोलंदाज हरीशचे. आता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा ना बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होत असताना पाहतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय चौकार आल्यानंतर सिंगल आणि डॉट चेंडू पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू आता मात्र भिरकावला चेंडू खाली पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बदलापूरचा आरके वालिवली गावचा ग्रामीणचा चिता अमितला पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला हरीश कडून. तब्बल 5 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केले ते गोलंदाज हरीश याने. कमबॅक करताना पाहिलं फक्त 5 धावा खर्च करत असताना 4 षटकानंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 35 धावा 6 गडी बाद बदलापूर संघाच्या पाहायला भेटतात. शेवटचा षटक हाणामारीचे षटक घेऊन गोलंदाज पाहतोय आपण अविनाश याला. अंबिश एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या षटकामध्ये एक चौकार पाहिला होता तोच फलंदाज स्वप्नीलला पाहतोय. नॉन स्ट्राईकवरती नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण कलफला पाहतोय. अविनाश सज्ज झालाय. स्वप्नीलसाठी फुलटॉस चेंडू होता. फिरकावण्याचा प्रयत्न चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही. हा येतोय स्वप्नीलच्या बॅटमधून दुसरा चौकार. हाणेमारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका पाहायला भेटतो. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून एक मोठा धावसंख्येचा उभा करायचा प्रयत्न असेल स्वप्नीलचा. त्याच उद्देशाने इथे फलंदाजी करताना पाहतोय आपण स्वप्नीलला. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा वसूल केल्यात. पुन्हा एकदा अविनाश सज्ज झालाय. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा तेच रिझल्ट पाहायला भेटते. अजून एक येतोय फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. हा तिसरा चौकार आणि 9चा इशारा करतात पंच आम्हाला. 9+4 अशा 5 धावा धाव फलकावरती ऍड होतील त्या बदलापूर संघाच्या. चांगली फलंदाजी करत असताना पाहतोय आपण फलंदाज स्वप्नीलला. अविनाशच्या विरुद्ध आक्रमक होत असताना पाहतोय स्वप्नीलला. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला भेटले. हा चेंडू असेल फ्री हिट सुवर्ण संधी असेल. अजून एक मोठा फटका खेळण्याची स्वप्नीलला फ्री हिटच्या चेंडूवरती. अविनाश पुन्हा एकदा स्वप्नीलसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र कसा सोडेल. आता मात्र खेळलाय तो मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र हा चौकार नसून हा षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. धाव फलक पाहतोय आपण उच्चांक गाठत असताना धाव फलकावरती धावा पाहायला भेटतात. तब्बल 50 धावा 50 कंप्लीट पाहायला भेटते बदलापूर जांताराजा संघाची. काय फलंदाजी करतो इनेट नंबर 7 वरती आलेला फलंदाज स्वप्नीलला पाहतोय आपण. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा पाहिल्या तर 5 चेंडू फेक खेळत असताना तब्बल 19 धावा फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. अजूनही 4 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधले तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज अविनाश याने 15.
आता मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज होता, चेंडू अडवला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज नवीन आलेला फलंदाज कलफला इथे बाद व्हावं लागते. तर बस 7 फलंदाजी बाद होताना पाहतोय आपण बदलापूर संघाचे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन तर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट स्वतः गोलंदाज धावलेत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक झटका बसतोय. आता मात्र झटका बसतोय तो स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये, ज्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकाराची भाषा बोलताना पाहिली होती. त्या स्वप्नीलला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज अविनाशला पाहतोय आपण. हा 8वा झटका. धावफलक पाहतोय आपण. धावफलकावरती 50 धावा त्यावरती स्थिर पाहायला भेटतात. पुढील 2 चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज बाद करताना पाहिले आपण. आता मात्र नवीन फलंदाज पाहतो इनॅट नंबर 10 वरती कुणाल पेनकरला पाहतो उर्फ केपी. एक चांगले पंच आहेत ते, परंतु आता मात्र आपल्या गावच्या संघामधून खेळताना पाहतोय आपण कुणाल पेनकर यांना. स्ट्रायकिंगवरती शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज अविनाश याच्या विरुद्ध. फुलटा चेंडू होता, अजून एक बीमर चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला. कसा सोडेल फलंदाज कुणाल पेनकरला पाहतोय आपण, आणि हा आलाय अजून एक मोठा फटका. चौकार म्हणजे 9+1 अशा 5 धावा. 2 बीमर पाहायला भेटले गोलंदाज आपल्याला अविनाश कडून, आणि येथे क्षेत्र षटक इथे चेंज करण्याचा इशारा करत असताना पंच इथे दाखवत असताना गोलंदाज अविनाश याला धावफलकावरती धाव वाढ होत असताना 55 धावा पाहायला भेटतात. चांगली कमबॅक गोलंदाजी केली होती. 2 फलंदाजांना 2 चेंडूवरती बाद केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बीमर पाहायला भेटला आणि फलंदाजाने तो कसा सोडेल 4 धावा वसूल करत असताना इथे पंचांनी इथे दंडित केले ते गोलंदाज अविनाशाला. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी प्राचार्य करण्यात आले आरके वालुले संघाकडून. भावर्तेला कोण विसरेल, या भावर्तेला आताच पार पडलेला उपसरपंच सरपंच चषक मध्ये याला रायझिंग स्टारचा किताब मिळालेला भावार्थ पुन्हा एकदा आता मात्र या सामन्यामध्ये सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी. फ्रीचा चेंडू असेल, सुवर्ण संधी असेल केपी साठी मोठा फटका मारण्यासाठी. ब्लॉकरमध्ये चेंडू होता, सरळ रेषेमध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक येईल आडवेल, परंतु इथे चुकी पाहायला भेटते. अजून एक चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये होत असताना पाहतोय बदलापूर संघासाठी. या मिळतील या नशिबाच्या 4 धावा. गोलंदाजी तर खूप चांगली पाहिली होती, पण क्षेत्राची साथ त्याला काय लाभली नाही. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला भावार्थ याचा. सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षकाने खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक हरेश आडवेल तोपर्यंत 2 धावेचा अवधी आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण. पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिल्या 30 चेंडूमध्ये धावा उभारल्या त्यात बदलापूर संघाने 61 धावा. विजयासाठी लक्ष असेल ते येणारे 30 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आरके वालिवली संघाला. चला यापुढे होणार सामना सेकंड इनिंग मधला पहिला सामना पाहतो आपण. सेकंड राऊंड मधला एरंदाड विरुद्ध ढोके. जे हनुमान ढोके त्यांच्या विरुद्ध जे हनुमान एरंदाड. हनुमंताचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये इनॅक्शन मध्ये पाहू आपण पुढच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतोय.
पाच अंतराचा बदलापूर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजीचा, परंतु निर्णयावरती खरे उतरले ते फलंदाज. तब्बल 3 चेंडूमध्ये 61 धावा कुठून काढल्या त्याने 62 धावेचं लक्ष ठेवले ते विजयासाठी. आर के ग्रुप वालिवली संघाला पाहतोय आपण. आर के ग्रुप वालिवली संघ म्हटला तर एक मोठा संघ मानला जातो या बदलापूर विभागातला, तेवढाच चांगला मोठा संघ म्हणून अंतराचा बदलापूर संघाची सुद्धा ओळख आहे. दोन संघामध्ये फाईट पाहायला भेटते आपल्याला. पुढील सामन्याची नाणेफेकी इथे आपण करतो. मैदान पाहतो आपण. मी जे तामाणे साहेबांना विनंती करतो की पुढील सामन्याची नाणेफेकी करायचे. सामना पाहतो आपण मैदानावरती. हरके ग्रुप वालिवली संघाचे सलामीर फलंदाज हरेश स्ट्रायकेवरती तर नॉन स्ट्राईकवरती ग्रामीणचा चिता म्हणजे अमित म्हसकर ला पाहतोय. तो गोलंदाज मार्फत गोलंदाज विलासला पाहतोय. हॅलो. 62 धावांचं आव्हान आर के वालिवली संघापुढे. पहिल्याच चेंडूवर एक धाव. फलंदाज हरेश आणि अमित. गोलंदाज असेल तो विलासचा पुढचा चेंडू. पोलटा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय. पर्वणी होती फलंदाजासाठी एक चांगल्या फटक्याची, ज्या फटक्यात एक 4 किंवा 6 धावा मिळू शकल्या असत्या. मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी. विलास राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू अत्यंत सुंदर चेंडू. गुडलँड स्पॉटवरून चेंडू खांद्याच्या पर्यंत बाउन्स घेतो आणि चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर दुसरा चेंडू फुलटॉस होता. मात्र फलंदाजाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तोही चेंडू निर्धाव. आणि यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवर चाकलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव. विलासचा पुढचा चेंडू. यावेळेस सुंदर फटका. क्षेत्ररक्षक जयच करतो मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि ह्या 6 धावा. 2 बॉल डॉट केल्यानंतर अमितच्या बॅटमधून हा आलेला षटकार आपण पाहिला. सुंदर फटका मिड विकेटच्या मिडॉनच्या दिशेने अमितने. पुन्हा चेंडू एकदम. आणि हा थ्रो बघा कसा. नाहीतर या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. शॉट मिड ऑफच्या दिशेला चेंडू गेला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करू शकला नाही आणि या ठिकाणी एक धाव मिळते ती आर के वालिवली संघाला. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. पुढचा चेंडू. याकर चेंडू सुंदर चेंडू होता. या षटकातला शेवटचा चेंडू निर्धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर आर के वालिवली संघाची धावसंख्या होती बिनबाद 8 धावा.
डोके संघ आपला डिसिजन कळवायचे. नाणेफेक जिंकून डोके संघाने बॅटिंग स्वीकारली आणि एरंगड संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेले. पुढचा गोलंदाज केपी उर्फ कुणाल पेनकर, एक अष्टपैलू खेळाडू आणि तसाच अष्टपैलू अंपायर कुणाल आपण या ठिकाणी पाहतोय आपल्या जानता राजा या टीम साठी खेळताना. एवन जाडेंकडून कुणाल आपला षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला असेल तो अमित. यावेळेस सुंदर फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेज करतो आणि हा सुंदर झेल दुसऱ्या आयटम मध्ये पकडतो आणि फलंदाज बाद होतो तो अमित. वन डाऊनचा फलंदाज आतिश. स्ट्राईकला येईल तो. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होताना दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अमित बाद होतो आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो आतिश. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या अटीवरून गोलंदाजी करेल. स्लो डिलिव्हरी, चेंडू हवेत आणि कॉटन बोल्ड. कुणाल झेल घेतोय आणि दुसरा आदरा लगोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर आरके वालेली संघाला. अमित 0 वर बाद होतोय. सॉरी आतिश. अमितची जागा आतिशची जागा घेण्यासाठी येतोय तो मयूर. बघा पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होतात ते आरके वालिवली संघाचे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू केपी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. बघूया हॅट्रिक करतोय का. जर क्षेत्ररक्षकांनी साथ दिली तर कुणालची हॅट्रिक होऊ शकते का. मयूर ती परतून लावतो. चांगला चेंडू, स्लो डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 8 या धावसंख्येवर. यॉर्कर चेंडू होता खोदून काढला. एक कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा मानस आहे मात्र परत पाठवलाय नॉनस्ट्रायकरने मयूरने आणि या ठिकाणी 1च धाव. या चौथ्या चेंडूवर 1 धाव येते ती आरके वालिवली संघाला. ज्यावेळेस जाणता राजा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस धावांचा पाऊस पाहायला मिळाला मात्र यावेळेस काय थोडासा दुष्काळ पडल्यासारखा दिसतोय. आणि हा चेंडू कीपरच्या डोक्यावरून चेंडू जातोय साईड स्किनच्या वर जवळ 4 रन्ससाठी चौकार. 65 धावांचं आव्हान जवळ 12.1 च्या सरासरीने या धावा करायच्या होत्या मात्र आतापर्यंत धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 13. अजून एक चेंडू शिल्लक असेल तो कुणालच्या यावर मधला. या शेवटच्या चेंडूवर फलंदाज किती धावा जमा करतोय तो. उलटा चेंडू भिरकावून दिलाय मिडांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक
त्या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळेल आणि एक षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्केवालेली संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 14 धावा. पहिल्या षटकात आल्या त्या 8 धावा, दुसऱ्या षटकात आल्या त्या 6 धावा. अजूनही एकही अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुरेख गोलंदाजी जाणता राजा बदलापूर संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. किरण शिंदे आपण स्टेज मध्ये यायचंय. किरण शिंदे किरण शिंदे या, उन्हात टेन्शन घेऊ नका, या. किरण शिंदे, नितीन भोईर आपल्याला बोलवतात, आपली वाट पाहतात. लवकर या, नाही तर फाईन लागेल. या स्पर्धेची पहिल्या क्रमांकाची आपण ट्रॉफी बघतोय ती किरण शिंदे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे किरण शिंदे आपण स्टेजवर पाहिजेत. या आपण आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा दुसरं षटक वैयक्तिक घेऊन येतो तो विलास आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय जामताराजा संघासाठी. फलंदाज हरेश, एक धाव. स्ट्राइक जाते ती मयूरकडे. एकनी धावसंख्या वाढते. अर्केवालेली संघाची धावसंख्या होती ती 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. 62 धावांचं आव्हान, अजूनही मोठं आव्हान येणाऱ्या या 17 चेंडू मध्ये. हवेत चेंडू उंच हवेत गेलेले 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात, मात्र चेंडू अवकाच्या बाहेर आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना 17व्या धावसंख्येवर. या ठिकाणी अशी माहिती मिळते की जो टॉस बॉक्स मध्ये जे कॉइन आहे ते साऊथ आफ्रिकेमधून मागवलेलं आहे. सुंदर कॉइन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. किरण शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दिले त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नितीन भाई त्यांचं स्वागत करताना गोलंदाजी मार्क विलास. पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज बाद. मयूर बाद होतोय आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या येते 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. हरीश स्ट्रायकरचा जो सलामीला आलाय तो अजून हर्षद. आता येतोय हरीश आलेला आहे सलामीला. तो मात्र तिसरं षटक चालू आणि फक्त 4-5 चेंडू खेळलाय आणि 7 धावा त्यांनी या ठिकाणी अर्जित केलेल्या आहेत. मयूरची जागा घेण्यासाठी तो हर्षद. केपीच्या क्रॅम्प या ठिकाणी पायामध्ये पाहायला मिळतात. मैदान सोडत असताना कुणाल पेनकर. वाटली
या ठिकाणी क्षेत्ररक्षक इंजर्ड होताना या ठिकाणी एरंदाड संघाचे कॅप्टन प्लस कोच एरंदाड संघाचे चंदू मेहर इंजर्ड आहेत. आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचंय आणि आपले सर्व खेळाडू या ठिकाणी आहेत. एक मीटिंग झाली पाहिजे त्यांच्याबरोबर. दोन षटक आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आरके वाली संघाची धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर खेळाला सुरुवात होते. ज्यावेळेस फुलटा चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॉल काही मिस शॉट होतो आणि फलंदाज बाद होतोय तो आरके वाली संघाचा चौथा झटका हर्षदच्या रूपाने 0 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हॅट्रिक चान्सवर गोलंदाज मॅच रेफरी आपल्याला विनंती करता आपण वरची येऊन बसायचंय. विलास या ठिकाणी हॅट्रिक वर दुसऱ्यांदा हॅट्रिक वर पाहायला मिळतो तो विलास नाही. या अगोदर केपी हॅट्रिक वर होता आणि ही हॅट्रिक पूर्ण होते या स्पर्धेमधली तिसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जाणता राजा संघाचा विलास. विलासच्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आणि 3 विकेट या ठिकाणी प्राप्त करतो तो विलास. कुणालच्या षटकामध्ये गेल्या त्या 6 धावा आणि 2 विकेट आणि वालिवली संघाच्या या ठिकाणी 5वा गडी बाद होतोय तो 17 या धावसंख्येवर. बघा 17चा खतरा वालिवली संघाला या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 विकेट 17 या धावसंख्येवर जाताना आपण पाहिल्या. आता उरलेले 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 45 धावा आरके वालिवली संघाला. प्रितेश गोलंदाज. हे षटक फार महत्वाचं असेल. सेकंड लास्ट षटक. फुलटा चेंडू भिरकावून दिला मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा लागोपाठच्या 4थ्या चेंडूवर 4था गडी बाद होतो तो आरके वालिवली संघाचा.
हरीश या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज बाद होतोय. काहीशा संकटात सापडलेला संघ कोण त्याला बाहेर काढू शकतो बघायचं. आता स्ट्राईक खेळपट्टीवर अविनाश आणि पुष्कराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अविनाशने आपले षटक टाकत असताना जास्त धावा खर्च केल्या तर तोच अविनाश बघूया या धावा जमा करतोय का. मात्र स्ट्राईकला असेल तो पुष्कराज. गोलंदाज प्रितेश चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत लागोपाठचे 6 चेंडू निर्धाव आपण पाहिलेत त्यामध्ये 4 विकेट. उलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय तो लेग स्लिप आणि बॅकवर्ड शॉट लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. आतापर्यंत वालिवली संघाकडून 3 चौकार आणि 1 षटकाराची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र अजून षटकार चौकारांची गरज असेल ती वालिवली संघाला. पुन्हा एकदा चेंडू पंचांच्या दिशेने घेऊन जाताना शॉर्ट लेगला 1 धाव त्या ठिकाणी मिळते. ती फलंदाज पुष्कराजला. स्ट्राईकला असेल तो अविनाश. फुलटॉस चेंडू चेंडू भिटकावून दिलाय. अजून एक गडी बाद. बघा स्ट्राईक खेळपट्टीवर थांबण्याची गरज असताना प्रत्येक फलंदाज येऊन हाराखरी करत असताना आणि यावेळी संकटात सापडतो तो आर के वालेले संघ. 7वा गडी बाद होतोय. धावसंख्या असेल ती 22 धावा. आठव्या क्रमांकावर 9व्या क्रमांकावर फलंदाजी आढळला येतो सौरभ. आणि पुन्हा एकदा गडी बाद. या ठिकाणी फलंदाज बाद होतो तो 8वा आर के वालिवली संघाचा 22 या धावसंख्येवर. मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या 5-6 विकेट पडताना पाहिल्या. 2 षटकामध्ये धावा काढल्यात ते फक्त 8 आणि गडी बाद झालेत ते 6. चंदूमेर आपण यायचंय या ठिकाणी आपला सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नववा फलंदाज बाद होतोय 22 या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या
पुन्हा एकदा डॉट चेंडू. आणि फलंदाज या